नमस्कार, मी ऐश्वर्या घाटगे. विवाह प्रसादच्या या पॉडकास्टवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक अतिशय महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत. आजकालच्या काळात मॅरेज मॅच मेकिंग हे एक खूप मोठी समस्या झाली आहे. माझ्या एका मैत्रिणीला सुद्धा खूप प्रश्न पडत आहे. तिला कधी मुलगा पसंत पडतो तर कधी त्याची नोकरी व्यवस्थित वाटत नाही. कधी त्याची नोकरी चांगली असते पण मुलगा पसंत पडत नाही. तर या सगळ्या समस्यांवर आज आपल्याला त्याचा एक उपाय मिळणार आहे. तर आपल्या स्टुडिओमध्ये आहेत विवाह प्रसादचे फाउंडर मिस्टर प्रसाद शिवरकर. नमस्कार. वेलकम सर. नमस्कार. तर आज आपण विवाह संस्था जी आहे त्याच्याविषयी आपण एक माहिती जाणून घेऊ. विवाह प्रसाद विवाह संस्था ही बेसिकली मुळात ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळवण्याकरताच तयार झालेली आहे. आता मार्केटमध्ये खूप काही विवाह संस्था आहेत, परंतु ज्या वेळेस मी या प्रश्नांकडे बघत होतो त्यावेळेस मला कळलं की आपण याकरता काय करू शकतो. तर विवाह संस्था स्थापन करणं ही अतिशय साधी गोष्ट आहे, परंतु त्यामधून रिझल्ट्स येणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तर त्याकरताच आम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचे टेक्नॉलॉजीज वापरल्यात. याकरता आम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असतो. विवाह प्रसादची स्थापना 1 जानेवारी 2024 रोजी याच उद्देशाने केली होती. बरं, विवाह प्रसाद करता आपण काय केलं तर एक मुख्यतः चांगल्या क्वालिटीचं हाय टेक्नॉलॉजी वापरून ऍप तयार केलंय. दुसरी गोष्ट आपलं वेबसाईट आहे. तिसरी गोष्ट आपले व्हॉट्सअपचे ग्रुप्स आहेत. चौथी गोष्ट बायोडाटा तयार करण्याकरता अतिशय सोप्या पद्धतीने आपण एक वेगळ्या प्रकारचं सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे. बायोडाटा या सॉफ्टवेअर मधून अक्षरशः 5 मिनिटांमध्ये तयार होतो आणि तो बायोडाटा विवाह प्रसादच्या फॉर्मॅटमध्ये तयार होतो की जो सगळ्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणतो. तर असा हा बायोडाटा आपण विवाह प्रसादचे जे काही वेगवेगळे व्हॉट्सअपचे चॅनल आहेत त्या चॅनलवरती टाकतो आणि त्या थ्रू लोकांना मॅच मेकिंग होण्याकरता मदत मिळत असते. सर, हे तुम्ही खूपच सोपं करून टाकलंय सगळ्या लोकांसाठी. इट हॅज बिकम सो इझी. तर आम्ही ऐकलं आहे की तुम्ही एक वेगळा असा वधू वर मेळावा पुण्यात घेत आहात. तर आपल्या मेळाव्याचे नाव देखील खूप वेगळं आहे. बरोबर. तुम्ही त्याविषयी जरा माहिती सांगाल का? काय की वधूवर मेळावे तर खूप होत असतात आणि वधूवर मेळाव्यांचा जर सक्सेस रेशो जर आपण बघितला तर हार्डली 8 ते 10% आहे. म्हणजे काय की खूप लोक मेळाव्याला येतात, एकमेकांना भेटतात, परंतु रिझल्ट काय? ज्यावेळेस आपण त्या लोकांना नंतर विचारतो की तुम्ही मेळाव्याला गेला होता तर खरोखरच तुम्हाला उपयोग झाला का, तर लोकांचं उत्तर असतं की नाही हो, इतके आम्ही मेळावे अटेंड करतोय पण तिथं गेल्यावरती फक्त मोठीची मोठी रांग, काहीतरी पुस्तकं घेऊन यायची, कुठेतरी एकमेकांना भेटायचं, परत कुठलाही कॉन्टॅक्ट होत नाही, त्यातनं कुठल्याच प्रकारचा रिझल्ट येत नाही. सर, आम्ही ऐकलं आहे की आपण एक वेगळा वधूवर मेळावा पुण्यात आयोजित करत आहात आणि आपल्या मेळाव्याचे नाव सुद्धा एकदम वेगळे आहेत. तर तुम्ही याविषयी काय सांगाल का मला? सर, पुण्यामध्ये खरं म्हणजे खूप काही मेळावे होत नाहीत आणि जे काही होतात त्याचा सक्सेस रेशो अतिशय कमी आहे. तर हाच मुद्दा लक्षात ठेवून आम्ही एक वेगळ्या प्रकारचा मेळावा घ्यायचा ठरवलंय. त्याचं नाव सुद्धा आम्ही दिलंय विवाह प्रसाद कुटुंब भेट सोहळा. ओके. आम्ही त्याला मेळावा म्हणत नाही, आम्ही त्याला सोहळा म्हणतोय. अच्छा. आणि कुटुंब भेट सोहळा म्हणजे काय की एकमेकांशी भेटण्याकरता फक्त मुलगा आणि मुलगी दोघांनी नाही भेटायचं, तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने भेटायचंय. आणि याला आम्ही अजून एक वेगळी टॅगलाईन दिली आहे. आम्ही त्याला म्हणतो की कांदे पोहे कार्यक्रम. ओके. हा सर, म्हणजे हे जे ट्रेडिशनल कांदे पोहे कार्यक्रम आहे ते तुम्ही एक मॉडर्न वेला तुम्ही आयोजित करत आहात. परफेक्ट परफेक्ट. आपल्या या मेळाव्यामध्ये आपण बेसिकली वेगळ्या प्रकारचं सॉफ्टवेअर विवाह प्रसादने तयार केलंय खास या मेळाव्यासाठी. ओके. या सॉफ्टवेअर थ्रू आपल्याला काय मिळणार आहे तर या सॉफ्टवेअर थ्रू आपल्याला ऑनलाईन आधीच एकमेकांची पसंती झालेली असणार आहे. म्हणजेच काय की या सॉफ्टवेअर थ्रू मुलगा आणि मुलगी एकमेकांचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन त्यांचे सगळे प्रोफाईल्स बघता येतील आणि ते प्रोफाईल्स बघितल्यानंतर तुम्ही एकमेकांना पसंती द्यायची आहे. ज्या वेळेस एक मुलगा एका मुलीला पसंती देईल आणि ज्यावेळेस तीच मुलगी त्या मुलाला देखील पसंती देईल त्यावेळेस
तिथं एक ऑनलाईन मॅचिंग झालं असं आपण म्हणू शकतो. आणि मग नंतर हे ऑनलाईन मॅचिंग फिजिकली प्रॅक्टिकली आपल्या मेळाव्यामध्ये समोरासमोर हे परिवाराबरोबर भेटतील. सर, आपण म्हणालात की जोडणाऱ्या जोड्या ज्या आहेत ते प्रत्यक्ष समोरासमोर बसून एकमेकांशी बोलणार आहेत. तर तुम्हाला कसं हे वाटत नाही की हे केओटिक होईल किंवा तुम्ही कसं हे मॅनेज करणार आहात? ज्यावेळेस ते समोरासमोर परिवाराबरोबर भेटतील त्यावेळेस त्यांच्याकडे मॅच मेकिंग हा प्रश्न नसणार आहे, तर पुढची स्टेप नेक्स्ट स्टेपला आपण काय डिस्कशन करायचंय हा मुख्य मुद्दा तिथं असणार आहे. आणि मग या मेळाव्यामध्ये आपली टेबलाची अरेंजमेंट असणार आहे. त्या टेबलावर एका बाजूला मुलगा आणि त्याची फॅमिली असणार आहे, दुसऱ्या बाजूला मुलगी आणि त्यांची फॅमिली असणार आहे. आणि ज्याप्रमाणे घरी आपण मुलगी किंवा मुलगा बघण्याचा कार्यक्रम करतो तसाच कार्यक्रम म्हणजेच कांदे पोह्याचा कार्यक्रम आम्ही या मेळाव्यामध्ये करणार आहोत. आणि नक्कीच मला असं वाटतं की एक पुढची स्टेप डिस्कशनची डायरेक्ट मेळाव्यात येत असल्यामुळे यामधून जास्तीत जास्त लग्न जुळण्याकरता मदतच होणार आहे. सर, हे अतिशय छानच तुम्ही आयोजित करत आहात. काहीतरी खूप वेगळं आहे, जे नेहमी लोक फक्त मुलगा आणि मुलगी एकमेकांना बघतात आणि त्याच्या पुढे काही जात नाही. तर हे त्यापेक्षा खूप छान आहे, जिथे फॅमिलीज इन्व्हॉल्ड असतील. आणि प्लस हे खूप एक मॉडर्न टच सुद्धा आहे, जे आय थिंक आजकालच्या मुलांना आणि मुलींना आवडेलच नक्की. आणि प्लस त्याच्यात एक सिक्युरिटी पॉइंट पण आहे, ज्याच्यात पेरेंट्स इन्व्हॉल्ड आहेत, आई वडील इन्व्हॉल्ड आहेत. तर त्यामुळे हे खूपच छान एक कॉन्सेप्ट आहे सर. बरोबर. सो मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आपण म्हणालात की आपण जुळणाऱ्या जोड्या समोरासमोर बसून त्यांच्या प्रत्यक्ष बघण्याचा कार्यक्रम घडवून आणणार आहात. तर हे कसं वेगळं असणार आहे सर? थोडंसं अजून त्याच्यावर माहिती द्या आम्हाला. मी म्हटलं ना की विवाह प्रसादनी जे सॉफ्टवेअरच मुळात जे डेव्हलप केलेलं आहे ते इतकं हायटेक आहे की भारतामध्ये सॉफ्टवेअर देखील कोणाकडे नाहीये. खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्टडी करून टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण हे सॉफ्टवेअर तयार केले. हे अतिशय सिक्युअर आहे. या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही एक तर तुमचा बायोडाटा भरायचाच आहे, तुम्ही तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड देखील अपलोड करायचं आहे, तुमचे 10 फोटो तुम्ही तिथं अपलोड करू शकणार आहात. म्हणजे काय होतं की 1 फोटो 2 फोटो 3 फोटो बघून. आणि दुसरी गोष्ट, विवाह प्रसादची जी आपली टीम आहे ती टीम प्रत्येक बायोडाटा अप्रूव्ह करणार आहे. बायोडाटा अप्रूव्ह केल्यावर तुमच्या त्या बायोडाटा पुढे ब्ल्यू टिक येणार आहे. ब्ल्यू टिक म्हणजे काय की ऑथेंटिकेटेड केलेला हा बायोडाटा आहे. याचा अर्थ काय की आपल्याकडे जी काही स्थळं येणार आहेत त्या स्थळाची पूर्ण आपण छाननी केलेली आहे आणि मगच आपली ती सगळी स्थळं समोरच्या व्यक्तीला दिसणार आहेत. मग ही स्थळं ज्यावेळेस ते समोरची लोक बघतील त्यावेळेस त्यांना मध्ये भरपूर वेळ आहे. मग त्यांनी त्यामध्ये त्यांचं पत्रिका बघू शकतात, पत्रिकेवरनं ते त्यांचं मॅचिंग करू शकतात. ते एज्युकेशनचं त्यांची जी काही त्यांनी मेन्शन केलेलं आहे ते एज्युकेशन चेक करू शकतात, मुलाची सॅलरी चेक करू शकतात आणि बाकीच्या जे काही गोष्टी बायोडाटामध्ये मेन्शन केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींचं ते शहानिशा करून आणि मगच त्याला ते मॅचिंग करण्याकरता रिक्वेस्ट पाठवू शकतात. बरं, असं नाहीये की एका मुलाने मुलीला फक्त मॅचिंगची रिक्वेस्ट पाठवली म्हणजे ती मुलगी त्या मुलाला भेटणारच आहे. तर मॅचिंगची रिक्वेस्ट मुलाकडून गेल्यानंतर मुलीने सुद्धा ती रिक्वेस्ट जर ऍक्सेप्ट केली आणि मुलीला सुद्धा त्या मुलाला भेटण्यामध्ये इंटरेस्ट असेल तरच आपल्याला ते मॅचिंग झालं आपण म्हणून सांगणार आहे. ओके. आणि हे सगळं तुम्हाला आपल्या सॉफ्टवेअरमध्ये दिसणार आहे. म्हणजे काय होणार की समजा एखाद्या मुलाने एखाद्या मुलीला रिक्वेस्ट पाठवली की त्याला वरती तो एक रिक्वेस्ट आलेली ती मुलीचा नंबर आणि तिचं नाव ते सगळं दिसणार आहे. मग तिचा प्रोफाईल जर तिने समजा बघितला तर प्रोफाईल बघितल्यावरती जर तिला वाटलं की मला हा प्रोफाईल चांगला वाटलाय तर तो प्रोफाईल बघितल्यानंतर ती तो प्रोफाईल ऍक्सेप्ट करेल. ज्यावेळेस दोघांचं ऍक्सेप्टन्स होईल त्यावेळेस आपल्या सॉफ्टवेअरमध्ये लास्टला परत एक म्युच्युअल मॅचिंग म्हणून एक कॉलम आहे. त्या कॉलममध्ये म्युच्युअल मॅचिंग तुमचं येणार आहे. मग ते म्युच्युअल मॅचिंग मध्ये काय दिसणार आहे की आपल्या दोघांची म्हणजे मुलाची आणि मुलीची ही जोडी तिथे मॅच झालेली आहे. असे एका मुलाला कित्येक मुलींचे मॅचिंग येऊ शकतात किंवा एका मुलीला कित्येक मुलांची देखील मॅचिंग येऊ शकतात. तर जेवढे काही मॅचिंग येतील त्या सगळ्या मुलांना किंवा मुलींना भेटण्याची संधी आपल्या विवाह प्रसादच्या या मेळाव्यामध्ये मिळणार आहे. आणि म्हणजे काय होणार की प्रत्येकाला आपण एक काहीतरी टाइम स्लॉट दिलेला आहे. साधारण एक असं झाला की 20 मिनिटाचा आपण एक टाइम स्लॉट एकेका परिवाराला दिलेला असणार आहे. मेळाव्यामध्ये एका टेबलावर जी अरेंजमेंट असणार आहे तिथे
संपूर्णपणे मुलींच्या करता टेबल्स लावलेले असणार आहेत आणि मुलींच्या टेबलावर मुली बसतील आणि मुले जे आहेत एक एक करून पहिल्यांदा मुलाची फॅमिली येईल, त्यांच्याशी डिस्कशन होईल. त्या दोघांमध्ये हेल्दी डिस्कशन झाल्यानंतर पुढचा जो काही मुलाचा नंबर आहे तो मुलगा त्या टेबलावरती येऊन बसेल. परत त्या फॅमिलीमध्ये दुसरं डिस्कशन होईल. अशा प्रकारे एका दिवसामध्ये मला असं वाटतं 10 जोड्या, 20 जोड्या, 25 जोड्यांना तुम्हाला भेटण्याची संधी मिळणार आहे. पण नुसतं भेटण्याची संधी नाही, ज्यांना ऑलरेडी तुम्ही आधीच ऍक्सेप्ट केलेलं आहे, ज्यांच्याबरोबर असं वाटतंय की तुमचं मॅच मेकिंग होऊ शकतं, त्या लोकांबरोबर तुम्हाला बोलण्याची, बघण्याची संधी मिळणार आहे. आणि नक्कीच या एवढ्या मोठ्या संधीमधून तुमचं लग्न जुळणार अशी तरी मला खात्री वाटते. तर हे जे तुम्ही प्लॅटफॉर्म देत आहात आणि हे जे तुम्ही कॉन्सेप्ट क्रिएट केलेला आहे हे अतिशय सिक्युअर आहे, ऑथेंटिक आहे. तर हे खूप लोकांना आवडेल आणि खूप लोक ह्याच्यात सहभागी होतील. कारण बरेच जे आपण बघत असतो जे मेळावे असतात ते एक ट्रेडिशनल वे मध्ये असतात, ऑर्गनाइज नसतात. तर तुमचं जे हे इव्हेंट आहे किंवा तुमचा जो हा मेळावा आहे तो अतिशय ऑर्गनाइज्ड आहे आणि तुमच्या बोलण्यावरनं ते खूप इंटरेस्टिंगही वाटत आहे. तर आपल्या ह्या विवाहप्रसाद कुटुंब भेट सोहळा ह्याची तुम्ही फी जी आहे ती किती ठरवलेली आहे आणि यामध्ये तुम्ही त्यांना काय सोयी देणार आहात? पहिली गोष्ट, फी हा जो आहे ना हा सेकंडरी मुद्दा आहे. फी तर ठेवावी लागणार आहे कारण खूप मोठा आपण इव्हेंट घेतोय आणि इव्हेंट घ्यायचा म्हटल्यावरती त्याला खूखूप मोठा खर्च असतो. नक्कीच. तरी सुद्धा एक मिनिमम फी जी असते ना ती आम्ही खरं म्हणजे इथे ठेवलेली आहे. दुपारचं एक चांगलं जेवण असणार आहे आणि संध्याकाळचं एक चहाची अरेंजमेंट केलेली असणार आहे. परंतु जी काय अरेंजमेंट असणार आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीची अरेंजमेंट असणार आहे. यामध्ये मोठे मोठे 2 हॉल्स असणार आहेत. एका हॉलमध्ये पूर्णपणे प्रायव्हेट डिस्कशनची जी सोय आहे ती सोय केलेली असणार आहे. ते 1 to 1 लोक एकमेकांशी डिस्कस करू शकणार आहे. आणि ज्या लोकांना तिथे ऑपॉर्च्युनिटी मिळणार नाही किंवा भेटता येणार नाही त्या लोकांकरता एका वेगळ्या हॉलमध्ये ओपन नेटवर्किंगची पण आपण सोय केलेली आहे. या ओपन नेटवर्किंग मध्ये लोक एकमेकांशी डिस्कस करू शकतील आणि जर त्यांना वाटलं तर एखादा तो मॅटर पुढे नेऊ शकतील. सर तुम्हाला काय वाटतं, हे लोकांना ही कन्सेप्ट आवडेल? म्हणजे नक्कीच मला असं वाटतं की यामधून जास्तीत जास्त लग्न जुळण्याकरता मदत होईल. इनफॅक्ट आम्ही तर ही सुद्धा सोय केली आहे की ज्या लोकांचं डिस्कशन झाल्यानंतर त्यांचं काहीतरी म्युच्युअल अग्रीमेंट होईल किंवा म्युच्युअली ते एकमेकांना पसंत करतील तर तिथल्या तिथे एंगेजमेंटची सोय आम्ही करणार आहे. एंगेजमेंटचा एक वेगळा सेटअप असणार आहे. त्या सेटअपवर त्यांचे एंगेजमेंट, त्याकरता लागणारे गुरुजी, त्याकरता लागणारे सगळे अरेंजमेंट तिथे अवेलेबल असणार आहे. तुम्ही सगळीच अरेंजमेंट त्यांना करून देताय लग्नासाठी. तर असे आपल्याकडे ब्रँड सुद्धा मग असतील कदाचित. मग आता तुम्ही एंगेजमेंट म्हटलात तर आपल्याकडे काही ब्रँड्स असतील जे रिलेटेड टू मॅरेज असतील तर ते आपल्याकडे असतील त्या प्लेसवर? हा, आम्ही खरं म्हणजे अशा बऱ्याच ब्रँडशी आमचं बोलणं चालू आहे आणि बऱ्याच प्रकारचे ब्रँड्स तिथे अवेलेबल असतील की जे त्यांना सर्व्हिस देण्याकरता अवेलेबल असतील किंवा फ्युचरमध्ये लग्न करण्याकरता त्यांना जी काही मदत लागणार आहे ती मदत सुद्धा आपल्या या मेळाव्यामध्ये मिळणार आहे. म्हणजे त्यांना सगळं एंड टू एंड पॅकेज तुम्ही देताय? एक्झॅक्टली. म्हणजे लग्न जुळण्यापासून ते लग्न होण्यापर्यंत ज्या काही गोष्टी लागतात त्या सर्व गोष्टी तिथे अवेलेबल असतील आणि त्या गोष्टी थ्रू त्यांना एक आपलं पुढे लग्न कसं करायचं आहे याचं संपूर्णपणे गायडन्स देखील तिथे मिळणार आहे. हे खूपच इंटरेस्टिंग आहे सर. म्हणजे लोकांना एक छान प्लॅटफॉर्म मिळतोय जिथे त्यांना इतके कॉन्टॅक्ट मिळतात आणि समोरासमोर पेरेंट्स सुद्धा ते एकमेकांशी बोलून आणि मुलगी किंवा मुलगा बघून ते तिथे निर्णय घेऊ शकतात आणि सगळं ऑथेंटिकेटेड आहे आणि सगळं जे आहे तुम्ही एकदम ज्या छान वे मध्ये करत आहात, ऑर्गनाइज्ड वे मध्ये. आय थिंक दिस इज वन ऑफ द मोस्ट हॅपनिंग और यू कॅन से एकदम छान इव्हेंट हा होणार आहे तुमचा. नक्कीच नक्कीच. तर आपल्याला वाटत आहे की हे जे तुम्ही फीज घेऊन लोक तुमच्याकडे ह्या इव्हेंटचं एक हिस्सा बनतील आणि त्या लोकांना त्याच्यामध्ये काय फायदा होणार आहे? पहिली गोष्ट काय आहे की ज्यावेळेस आपण मुलगा मुलगीचा बघण्याचा कार्यक्रम करतो ना त्यावेळेस एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला जावं लागतं. आता समजा पुण्यावरून नाशिकला जरी जायचं असेल तरी मुलगा किंवा मुलगी बघण्याकरता तरी तुम्हाला एक सेपरेट गाडी करायला लागते. संपूर्ण दिवस तुमचा वेळ वाया जातो आणि कमीत कमी पुणे ते नाशिक जर आपण म्हटलं किंवा पुणे ते मुंबई जरी म्हटलं तरी 10 ते 12 हजार रुपये खर्च येतो. आणि यामध्ये एवढं करून काय होतं की तिथं गेल्यावरती आपल्याला कळतं की नाही बाबा आम्हाला ही मॅचिंग असलेली मुलगी किंवा मुलगा नाहीये. आपण एवढ्याशा फी मध्ये
तुम्हाला एका दिवसामध्ये कमीत कमी, मला असं वाटतं कमीत कमी 10 ते 12 जोड्यांना तरी भेटण्याचे तुम्हाला तिथं ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. म्हणजेच काय होत आहे की एवढ्या कमी फी मध्ये तुम्हाला एवढ्या लोकांबरोबर भेटण्याची तिथं संधी मिळतीये. तुमचा वेळ वाचतोय, तुमचे पैसे वाचतायत आणि तुमची एनर्जी वाचतीये. तर हे जे आहे, हे जे कॉन्सेप्ट आहे, तर आपण जर का कम्पेअर केलं तर दुसऱ्या मॅट्रिमोनियल साइट्सवर जर का तुम्ही रजिस्ट्रेशन करत असाल तर त्यामध्ये बरेच पैसे लागतात. पण तुम्ही थोड्याशा फी मध्ये त्यांना इतके कॉन्टॅक्ट देताय आणि तुम्ही इतकं ऑथेंटिकेटेड एक प्लॅटफॉर्म देताय. तर ह्यासाठी तुम्हाला लोकांना कसं एनकरेज करायचं की तुम्ही जॉईन करा येऊन इकडे? मी सांगेल की पैसा हा सेकंडरी आहे. लग्नामध्ये आपण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करत असतो, लाखो रुपये आपण लग्नाकरता खर्च करतो. परंतु रजिस्ट्रेशन करण्याकरता आपण बऱ्याच वेळेस पैशाकडे बघत असतो की पैसे आहे म्हणून मी रजिस्ट्रेशन करणार नाही. परंतु रजिस्ट्रेशन जेवढं आपण करू तेवढ्या आपल्याला एकमेकांना भेटण्याची संधी मिळणार आहेत. आणि मेन म्हणजे काय की जेवढे जास्त रजिस्ट्रेशन होतील तेवढ्या तुम्हाला जास्त मुलांना किंवा मुलींना भेटता येणार आहे. आणि ह्यामधून शेवटी मुलांना आणि मुलींनाच फायदा होणार आहे. रजिस्ट्रेशन फी ही तर एक छोटंसं एक संपूर्ण इव्हेंट करण्याचं एक माध्यम आहे. परंतु यातला मेन आपला जो उद्देश आहे तो समोरासमोर एकमेकांना भेटणं आणि त्यामधून लग्न जुळणं हा आहे. ओके सर, यामध्ये तुम्ही आता जे म्हणत आहात की इतकं सोपं असणार आहे, तर तुमचे एक्सपेक्टेशन्स काय आहेत की ह्यामध्ये किती लोक येतील आणि किती लोकांचं हे मॅच मेकिंग होणार आहे याच्यामध्ये? मला तर असं वाटतंय की कमीत कमी 500 मुलं आणि 300 मुली, 500 मुलं आणि 300 मुली एवढ्या तरी आम्ही एक्सपेक्ट करतो यामधून. आणि कदाचित जास्त सुद्धा येईल, कारण आपला हा जो मेळावा आहे हा संपूर्ण मराठी सोनार सर्व शाखीय हे जे आहेत यांच्याकरता केलेला आहे. त्यामुळे मराठी सोनार सर्व शाखीय ही जी आहे खूप मोठी ब्रॉड कॅटेगरी आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून इथे लोक येणार आहेत आणि खूप काही तिथे भेटण्याची संधी देखील लोकांना मिळणार आहे. पण ह्याचं जे हायलाइट आहे की तुम्ही फक्त सोनार शाखीय लोकांसाठीच हे करत आहात, तर हे कितपत सक्सेसफुल होऊ शकतं हे असं तुम्हाला वाटतं? किंवा किती आहेत लोक किंवा किती मुलं आणि मुली आहेत ज्यांना या कास्टमध्ये जे आहेत आणि ज्यांना तुमच्याकडे जे रजिस्टर्ड आहेत ऑलरेडी? सर्व शाखीय सोनार मराठी जर आपण धरलं तर 18 प्रकारचे पोट जाती आपल्या सोनार समाजामध्ये आहेत. मग त्याच्यामध्ये प्रत्येक पोट जातीमध्ये सुद्धा खूप प्रकारच्या परत मुलं आणि मुली आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये सोनार काम करणाऱ्यापासून IT मध्ये जॉब करणाऱ्यापर्यंत एवढी मोठी रेंज आहे आपल्याकडे. एवढे लोक आहेत, तर त्या एवढ्या लोकांमध्ये तुम्हाला फक्त असंच वाटतं की फक्त 500 लोक येतील, जास्ती नाही येणार अजून लोक? नाही, जास्ती तर आम्ही एक्सपेक्ट करतो आहेत आणि जास्तीत जास्त लोकांनी यावी. जेवढे जास्त लोक येतील सगळ्यांची सोय आम्ही आपल्या मेळाव्यामध्ये करणार आहेत. परंतु आजकालचे जे काही याच्या आधीचे जे काही मेळावे झालेले आहेत त्यावरून मी सांगितलं की कमीत कमी एवढे, म्हणजे मिनिमम सांगितले एवढी लोक तर नक्की येतील आपल्या मेळाव्याला. करेक्ट. सर, याचे अटी व नियम काय असतील? हा, याच्यामध्ये पहिली गोष्ट अट आहे की मुलगा किंवा मुलगी हे या मेळाव्याला हजर असणं गरजेचं आहे. म्हणजे असं नाही की फक्त त्यांचे आई वडील आले आणि मुलगा किंवा मुलगी घरी बसलेले. त्यांचे आई वडील जे आहेत त्यांनी पण कंपल्सरी यायलाच पाहिजे. हा, मुलगा किंवा मुलगी बरोबर 2 जणांनी कंपल्सरी येणं जास्त चांगलं आहे. मग आई वडील असतील किंवा अजून त्यांचे भाऊ वगैरे असतील, परंतु मुलगा आणि मुलगी हजर राहणं हे कंपल्सरी आहे. यामध्ये फक्त जे फॉरेन मध्ये राहत आहेत त्यांना आपण सूट दिलेली आहे. परंतु बाकीचे जे काही भारतामध्ये किंवा महाराष्ट्रात राहत आहेत त्यांनी नक्कीच मेळाव्याला हजेरी लावणं गरजेचं आहे. पण जे फॉरेन मध्ये लोक राहतात त्यांना तुम्ही कशी अरेंजमेंट करून देणार? मग तिथे आपण ऑनलाईन त्यांना कॉलिंगची सोय करणार आहे. म्हणजे जर एखाद्या मुलीला किंवा मुलाला असं वाटलं की बाबा मुलगा बाहेरच्या देशामध्ये आहे आणि मला त्याला पण तिथे बोलण्याची गरज वाटते, तर तिथे आपण त्यांना ऑनलाईनची कॉलिंगची सुद्धा सोय करून देणार आहे. आणि हे आपण जे आहे ते आपण पॅन इंडिया करतोय का फक्त महाराष्ट्राचं आहे का कसं आहे? नाही, आपण हे मेनली महाराष्ट्र, पण महाराष्ट्रापेक्षा मराठी सोनार यांच्याकरता करतोय. तर महाराष्ट्रामधून कुठल्याही कोपऱ्यातनं लोक येऊन तुमच्याकडे रजिस्टर करू शकतात? परफेक्ट. महाराष्ट्रातून काय, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जी मराठी लोक आहेत ती सुद्धा आपल्या मेळाव्याला येतील आणि हजेरी लावू शकतील. सर, तुमच्या या नवीन सॉफ्टवेअर बद्दल खूप ऐकलं आहे, काहीतरी खूप नवीन आहे, तर ह्याची अजून डिटेल माहिती द्याल का तुम्ही आम्हाला? हा, हे जे सॉफ्टवेअर आपण तयार केले ना, याचं जे नाव आहे ते आहे विवाह प्रसाद मीट
म्हणजे विवाह प्रसाद मीट नावाने ही वेबसाईट केलेली आहे आपण, www.vivahaprasadmeet.com. या वेबसाईटवरती आपण रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर पुढच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते तुम्हाला ऑटोमॅटिक तुमच्या स्क्रीनवरती दिसणार आहेत. ओके. आणि मला तुम्ही सांगा की लोकांच्या ज्या मनात जे प्रश्न आहेत आणि ज्या दुसऱ्या काही प्रेक्षकांना विचारायचं असेल, शंका असतील, ते त्यांनी कसे कमेंट करावे किंवा कसे तुम्हाला विचारावे? हे विवाह प्रसाद विवाह संस्था ही फक्त व्हॉट्सअपचा ग्रुप असलेली संस्था नाहीये. ओके. ही खरं म्हणजे एक रजिस्टर्ड संस्था आहे. आपल्या संस्थेचं ऑफिस आहे हा. पुण्यामध्ये सिंहगड रोडला आपलं ऑफिस आहे. ओके. आपला एक डेडिकेटेड वेगळा नंबर आहे. आपला एक वेगळा स्टाफ जो आहे तो याच्याकरता काम करतो आणि सगळ्या लोकांकरता आपण हेल्पलाईन नंबर सुद्धा दिलेला आहे. ओके. ज्यांना ही वेबसाईट वरती रजिस्ट्रेशन करण्याकरता काही प्रॉब्लेम्स येतील तर ते आपल्या या हेल्पलाईन नंबरला फोन करू शकतात किंवा आपला ईमेल आयडी आहे ते ईमेल वरती पण ते ईमेल पाठवू शकतात. ओके. आणि जी काही सगळी माहिती त्यांना पाहिजे ती सगळी माहिती आपल्याकडून देण्यात येईल. ओके. मग संपूर्ण माहिती लोकांना तुमच्या ऑफिस मधून सुद्धा मिळू शकते किंवा हेल्पलाईन नंबरवरनं मिळू शकते. आणि तुमचे व्हॉट्सअपचे ग्रुप सुद्धा आहेत असं मी ऐकलंय. बरोबर. तर त्याच्यात टोटल सगळे जी लोक आहेत ते सगळे लोक रजिस्टर्ड आहेत का कसे आहेत? हो, सगळी व्हॉट्सअपची लोक जी आहेत ते आपले रजिस्टर्ड आहेत. आणि व्हॉट्सअपमध्ये सुद्धा आपण जे काही बायोडाटा टाकतो ते विवाह प्रसादच्या फॉर्मॅटमध्ये आहे. विवाह प्रसादने त्याकरता सुद्धा एक वेगळा फॉर्मॅट केलेला आहे आणि तो फॉर्मॅट करता पण एक वेगळं सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे की ज्या फॉर्मॅट थ्रू तुमचा एक बायोडाटा 5 मिनिटांमध्ये तयार होतो. ओके. हे खूपच सोपं करून ठेवलंय तुम्ही लोकांसाठी. तर तुमचे जे लोक आहेत व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये त्यामधून बरेच लोक इंटरेस्टेड असतील ह्या मेळाव्यामध्ये भाग घेण्यासाठी. नाही, मेळाव्यामध्ये तर भाग घेणं आहे तर नंतरची गोष्ट आहे. आमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुप थ्रू सुद्धा बऱ्याच लोकांची रेग्युलर लग्न जुळत असतात. ओके. आणि त्यांचे फीडबॅक येतात, त्यांचे फोटो आमच्याकडे येतात आणि त्यांचे खूप काही रिमार्क्स सुद्धा येत असतात की तुमच्या ग्रुप्स थ्रू आमच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न जुळलंय आणि त्याकरता विवाह प्रसादला शुभेच्छा सुद्धा मोठ्या प्रमाणात येत असतात. परंतु तरी सुद्धा असा खूप मोठा काही क्राऊड आहे की ज्यांचे लग्न जुळण्याकरता खूप काही अडचणी येत आहेत. तर त्यांच्याकरता हा मेन आपण मेळावा किंवा गेट टुगेदर आपण करत आहोत. तर आपल्याला प्रेक्षकांना हे सांगितलं पाहिजे की ज्यांना ह्या सगळ्या अडचणी येत आहेत तर तुमचा सोल्युशन जो आहे सर घेऊन येत आहेत सोल्युशन, तर तुम्ही नक्कीच त्याच्यात रजिस्टर केलं पाहिजे. आणि आपण सरांना विचारू की हा मेळावा तुम्ही कधी आयोजित करणार आहात सर? मेळावा पुण्यामध्ये 5 ऑक्टोबर 2025 रोजी आहे. हा मेळावा मराठी सर्व शाखीय सोनार यांच्यासाठी आहे. रजिस्ट्रेशनची जी तारीख आहे ती 10 जुलैला ओपन होणार आहे. रजिस्ट्रेशन तुम्ही खूप आधी सुरुवात करत आहात. बरोबर. तर ह्याच्या मागचा उद्देश काय की एवढं लवकर तुम्ही रजिस्ट्रेशन सुरू करत आहात? हो, आपल्याला जास्तीत जास्त लोकांनी इथे जुळलं पाहिजे, जास्तीत जास्त लोकांनी रजिस्ट्रेशन केलं पाहिजे म्हणून इतक्या ऍडव्हान्स मध्ये आपण डेट ओपन करतोय. ओके. आणि डेट ओपन होण्याची तारीख आहे 10 जुलै 2025 आणि रजिस्ट्रेशन जे बंद होणार आहे ते बंद होणार आहे 10 सप्टेंबर 2025. तर ही कुठली मॅन्युअल प्रोसेस नाहीये. ही ऑटोमॅटिकली 10 सप्टेंबरला रात्री 12 वाजता आपली ही रजिस्ट्रेशनची जी प्रोसेस आहे ती बंद होणार आहे. आणि मग त्यानंतर कोणाला रजिस्ट्रेशन करता येणार नाहीये. पण ह्याच्यामध्ये असं काही स्पेशल कॅटेगरीज किंवा स्पेशल काहीतरी ऑफर्स किंवा फी मध्ये काहीतरी असं काय तुम्ही ठरवलं आहे का? येस, याच्यामध्ये पहिल्या 50 मुलांना किंवा पहिल्या 50 मुलींना आपण काही स्पेशल प्राइस दिलेली आहे. ओके. तर जे पहिले 50 रजिस्ट्रेशन करतील त्यांना फी कमी आहे आणि 50 नंतर मात्र आपली जी रेग्युलर फी आहे ती सुरू होणार आहे. आणि कदाचित हे पहिले 50 1-2 दिवस सुद्धा फुल होऊ शकतात बरं का. हो, तुम्ही ज्या हिशोबाने म्हणताय की आपल्याकडे एवढे लोक आहेत, 18,000 पेक्षा जास्ती लोक आहेत. हो. तर मला असं वाटतंय की कदाचित पहिल्या दिवशी सुद्धा त्यांचा जो अर्ली बर्ड ऑफर आहे ती कदाचित पहिल्या दिवशी सुद्धा संपून जाईल. तर तुम्ही लोकांना कसं कन्व्हिन्स कराल की तुम्ही या आणि रजिस्टर करा? मी म्हणेल की 10 जुलैला ज्यावेळेस आपली वेबसाईट ओपन होईल त्यावेळेस प्रत्येकाने पहिल्यांदा वेबसाईट ओपन करून बघा. त्यामध्ये काय आपल्याला भरायचं आहे, आपल्याला कुठली इन्फॉर्मेशन लागणार आहे ती इन्फॉर्मेशन संपूर्णपणे आपल्याकडे तयार ठेवा. आपलं आधार कार्ड, आपलं पॅन कार्ड जे अपलोड करायचं आहे आणि आपल्याला जे चांगले फोटो अपलोड करायचे आहेत ते फोटो सुद्धा तुम्ही तयार ठेवा. कारण 10 फोटो अपलोड करण्याची अरेंजमेंट
आपल्या या वेबसाईटमध्ये करण्यात आलेली आहे. आपल्याला जी फी भरायची आहे त्या फी भरण्याची सुद्धा अरेंजमेंट तिथं केलेली आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही तयार ठेवा आणि ज्यावेळेस तुमच्या गोष्टी तयार होतील त्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करा. ओके, तर त्यामुळे मग जेवढे लवकर रजिस्ट्रेशन करतील तेवढे फायदे जास्त, फी सुद्धा कमी आणि प्लस तुम्हाला जास्ती बायोडेटा सुद्धा बघायला मिळतील लोकांचे. बरोबर बरोबर. सर, तुमच्या संस्थे थ्रू इतके मॅच मेकिंग होत असतात, पण आजकाल जर का आपण बघितलं तर मॅच मेकिंग हा एक खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर लोकांना खूप समस्या येतात. तर हा एक मोठा प्रश्न का झालेला आहे किंवा हे एक मोठी अडचण का झालेली आहे आजकाल? आजकाल कसं आहे, सध्याच्या समाजामध्ये लग्न जुळणं ही खूप मोठी समस्या आहे. मग तुमच्याकडे किती पैसा असून द्या किंवा तुमच्याकडे किती मोठी डिग्री असून द्या, तुमच्याकडे किती मोठी नोकरी असून द्या, तरी सुद्धा प्रत्येक आई वडिलांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये जी काळजी वाटते ती मुलाचं किंवा मुलीचं लग्न जुळणं हा जो प्रकार आहे ना तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये भेडसावणारा प्रश्न आहे. आणि ह्याच प्रश्नाला कुठेतरी काहीतरी उत्तर देण्याकरता, याच प्रश्नाला कुठेतरी काहीतरी वाचा फोडण्याकरता विवाह प्रसाद हे काम करत आहे. सर, ह्या गोष्टींचं जे होत आहे, जे घडत आहे, त्याचे कारण जास्ती एज्युकेशन हे असू शकतं किंवा आजकालच्या मुली ज्या आहेत त्यांचे एक्सपेक्टेशन्स खूप जास्ती झालेले आहेत किंवा मुलं वाईस वर्सा, तर हे त्याचं एक कारण होऊ शकतं का? परफेक्ट. पूर्वीच्या काळात काय असायचं की मध्यस्थी लोक असायचे आणि ते मध्यस्थी त्यांचा शब्द हा फार महत्वाचा असायचा, कारण त्यांना दोन्ही घरातली माहिती असायची आणि मग त्यांनी एखादा शब्द टाकला की तिथं मॅच मेकिंग किंवा तिथं विवाह जुळणं सोपं असायचं. राईट. परंतु आजकाल काय झालं, नोकरीमुळे मुलं मुली बाहेर गावी राहत असतात किंवा बऱ्याच ठिकाणी ते शिफ्ट झालेली आहेत आणि मुली सुद्धा खूप चांगल्या शिकलेल्या आहेत, त्यांना खूप चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या सुद्धा आहेत, त्यामुळे त्यांचे एक्सपेक्टेशन सुद्धा खूप जास्त झालेले आहेत. शिवाय दुसरी गोष्ट काय झालं की आजकाल प्रत्येक मुलींना हे मेट्रो सिटीमध्ये राहायचंय, पुणे आणि मुंबईमध्ये मुलींना राहायचंय. त्यांना पुणे मुंबई सोडून नाशिक किंवा इतर ठिकाणी जायचं नसतंय आणि त्यामुळे काय होतं की प्रत्येकाला मला जो साथीदार पाहिजे तो ह्या चांगल्या शहरामध्ये किंवा चांगला जॉब करणारा किंवा चांगला बिझनेस करणारा हवा आहे. आणि त्याच्या एक्सपेक्टेशनमुळे कुठेतरी लग्नामध्ये डिले होत आहेत, कुठेतरी मुलांच्या अर्थात उलट्या अर्थाने आपण जर बघितलं तर मुलांच्या सुद्धा याच अपेक्षा आहेत की मुलगी मला नोकरी करणारीच पाहिजे किंवा मुलीला चांगली सॅलरी पाहिजे आणि त्या मुला मुलींचे जे एक्सपेक्टेशन आहेत त्या फुलफिल होत नाहीत. एक्सपेक्टेशन जास्त प्रमाणामध्ये वाढलेले आहेत. अपेक्षांचं ओझं घेऊन हे मुलं मुली लग्नाच्या या सोहळ्यामध्ये उतरत आहात आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे सगळ्यांनाच आजकाल उशीर हा होत आहे. आता ह्याच्यात आपण असंही म्हणू शकतो की आजकालचं माइंडसेट जे आहे, आत्ताच्या जनरेशनचं जे माइंडसेट आहे टोटली वेगळं आहे. जे आधी पूर्वीच्या काळी कसं होतं की आई वडील जे म्हणतील ते करतील मुलं, आजकाल तसं नाही. आजकाल मुलांचं एक माइंडसेट किंवा एक दृष्टिकोन वेगळं झालेलं आहे मुलांचं. तर त्यामुळे हा एक रिझन असू शकतो. आणि प्लस तुम्ही हे जे प्लॅटफॉर्म देत आहात तर हे त्यांना किती इझी आणि किती सोपं आणि त्यांचे एक्सपेक्टेशन ह्याच्यात सगळे पूर्ण कसे होतील याच्यामध्ये कसं आहे की पूर्वीच्या काळामध्ये आई वडिलांनी सांगितलं आणि मुलींनी ते ऐकलं आणि लग्न होत होते. परंतु आजकाल तुमच्या आई वडिलांची किती ओळख असेल, कितीही तुम्ही नातेवाईक जरी असाल तरी सुद्धा जोपर्यंत मुलगा मुलीला हो म्हणत नाही किंवा मुलगी मुलाला हो म्हणत नाही तोपर्यंत त्या लग्नाच्या बोलणी जे आहे ते पुढे जातच नाही. म्हणजे काय झालं की मुलांना आणि मुलीला ही चॉईस आहे आणि मुलगा आणि मुलगीच हा डिसिजन घेतोय की मला याच्याबरोबर लग्न करायचंय की नाही करायचं. आणि काय झालं त्यामुळे आई वडील हे सेकंडरी झाले आणि मुलांची मुलींची पसंती ही प्रायोरिटी झालेली आहे. आणि जोपर्यंत त्यांची पसंती होत नाही तोपर्यंत कुठल्याच गोष्टी ह्या पुढे जात नाहीयेत. आणि म्हणूनच या मोठ्या प्रॉब्लेमसाठीच विवाह प्रसाद काम करत आहे. सर, आता हे असं का झालेलं आहे की मुलं आणि मुलींचं एक्सपेक्टेशन्स एकदम वाढलेले आहेत किंवा त्यांना आई वडिलांची पसंती नकोय, त्यांना त्यांची पसंती हवी आहे? हे असं काय घडलं असेल किंवा हे काय झालंय की हे सगळं चेंज झालेलं आहे? आधी हे असं नव्हतं. पूर्वीच्या काळामध्ये कसं होतं की मुली फार काही जॉब करणाऱ्या नव्हत्या किंवा त्यांना खूप मोठ्या काही ऑपॉर्च्युनिटी पण नसायच्या, त्यामुळे एक्सपेक्टेशनच मुळात कमी असायचं. परंतु आता काय झालं की अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत आणि या अपेक्षा वाढल्यामुळे विवाह हा आनंदाचा न राहता
विवाह जुळणे ही एक खूप मोठी समस्या तयार झाली ऍक्च्युली. येस सर, तुम्ही आत्ताच्या यंग जनरेशनला काय मेसेज द्याल? हा सगळा जो गोंधळ झालेला आहे किंवा जो प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्याविषयी तुम्ही ह्या यंग जनरेशनला काय मेसेज द्याल सर? नाही, आजकाल काय झालंय की मुली खूप शिकलेल्या आहेत आणि त्यांच्या अपेक्षा सुद्धा वाढलेल्या आहेत. तसेच मुलं सुद्धा खूप शिकलेले आहेत आणि त्यांच्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षा वाढलेल्या आहेत. अपेक्षा ठेवणं काही चुकीचं नाहीये, परंतु कुठल्या अपेक्षा आपण ठेवतोय हे महत्वाचं आहे. आपण इथे व्यवहार करत नाहीये, आपण एक चांगल्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. तर मुलगा किंवा मुलगी यांनी लग्न करताना फक्त सॅलरी किंवा मुलगा ह्याच एखाद्या शहरामध्ये जॉब करतोय हे न बघता तो आपल्याला किती मॅचिंग आहे, त्याचा स्वभाव आपल्याला जुळणार आहे का, आपल्याला लॉंग टर्मची रिलेशनशिप करायची आहे, त्या दृष्टीने विचार करायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने विचार करण्याकरता सॅलरी कशी आहे की आज जी सॅलरी आहे ती पुढे वाढत जाणार आहे. पुढे 5 वर्षांनी 10 वर्षांनी मुलाची सॅलरी वाढणार आहे. आज घर छोटं असेल, मोठं घर मिळणार आहे. पैशाने येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते वाढू शकतात, परंतु साथीदार जो आहे त्याच्याबरोबरचं आपलं मॅच मेकिंग, साथीदार बरोबरचा आपला स्वभाव हे जुळणं जास्त महत्वाचं आहे. तर त्याकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे, ना की फक्त त्याचा पैसा किंवा त्याचं घरदार या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही हे खूप छान गोष्ट बोललात की आजकाल आपण जे बघतो की मुली किंवा मुलं हे पैशावर जास्ती भार देतात आणि बाकी जे इमोशनल कनेक्ट किंवा जे एक बॉन्ड म्हणतो किंवा आपण बाकीच्या क्वालिटीज असतात त्यांना दुर्लक्ष करतात आणि जास्तीत जास्त ते पैसा बघतात आणि किती कमवतायत किंवा किती घरं आहेत, गाडी आहे की नाहीये, हे सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. तर तुम्ही हे खूप छान आता बोलला आहात की बाकीचे पॅरामीटर्स खूप आहेत जे प्रत्येकाने बघितलं पाहिजे. मुलगा असेल किंवा मुलगी असेल, बरेच पॅरामीटर्स आहेत. तर आपला जो प्रश्न होता त्याच्यासाठी तुम्ही एक मोठा उपाय आता हा जुळून आणला आहे आपण. तर आपण सगळ्यांनी ह्याच्यात भाग घ्यावा. जे मुलं आहेत आणि मुली आहेत त्यांनी नक्की रजिस्ट्रेशन करावं इथे. सर, तुम्ही इथे आलात आणि ह्याच्याबद्दल आपल्याला एवढी माहिती दिली त्याच्यासाठी धन्यवाद. मी तर म्हणेल जास्तीत जास्त मुलांनी आणि स्पेशली मुलींनी या सोहळ्याकरता रजिस्ट्रेशन करावं आणि आपला जो आवडीचा साथीदार आहे तो स्वतःच निवडण्याकरता स्वतःलाच मदत करावी. धन्यवाद.